नाही तो मराठी कशी शिकणार? ऑटो रिक्षा टॅक्सी चालक युनियनचे नेते शशांक राव यांचा हा सवाल पाहायला मिळतोय। एकदा परवान्याच्या अटी पूर्ण झाल्या की तो कुणीही रद्द करू शकत नाही। सरकारने हा कडक नियम रद्द करावा अशी मागणी ही यावेळेला शशांक राव यांनी केली। रिक्शा चालक को लिखना पढ़ना ही आता ना हो, वो कैसे मराठी लिखेगा और पढ़ेगा दोस्तों, कैसे करेगा? लेकिन ये किसी ने बोलने की हिम्मत नहीं की क्योंकि किसी को इतनी समझ ही नहीं है, उनको सिर्फ दलाली करनी है। और इसीलिए तब मुंबई ऑटो रिक्शा टैक्सीमैन्स यूनियन और ऑटो रिक्शा टैक्सी चालक मालक संगठन संयुक्त कृति समिति महाराष्ट्र हमने ये निर्णय लिया और सरकार को कहा कि जो एक में से आप सख्ती करने जा रहे हो ये हमको मंजूर नहीं, हम विरोध करते हैं और ये सख्ती आप तुरंत वापस लेने का काम करो। कायदाच नाही तर सरनाईक कोणता आणि कसला निर्णय जाहीर करणार असं सदावर्तेंनी म्हटलं। परिवहन खात्यानं सर्क्युलर काढलं म्हणजे कायदा होत नाही असं परिवहन खात्याच्या सर्क्युलरवरती सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। कोणता निर्णय जाहीर करणार? कायदाच नाही। प्रेस नोट कशाला म्हणतात? प्रेस नोटचा अर्थ कायदा आहे का? माननीय राज्यपाल महोदय सही करत असतात त्याला ऍक्ट अंडर आर्टिकल 309 म्हणतात। परिवहन खात्यानं सर्क्युलर काढणं, सर्क्युलर इज नॉट ए लॉ, सर्क्युलर कायदा नाही हो। प्रताप सरनाईक ऐका हो, ऐका हो, ऐका प्रताप सरनाईक तुम्ही ऐका, सर्क्युलर हा कायदा नाही, डंके की चोट पे तुम्हाला सांगत आहे। तर रोहित पवारांकडून बागेश्वर बाबांचे व्हिडिओ जे आहेत ते शेअर करण्यात आले। हा भोंदू सत्ताधाऱ्यांना संत वाटतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय। खरात कमी म्हणून की काय दुसरा भोंदू राज्याच्या डोक्यावर आणून बसवला असं रोहित पवारांनी म्हटलं। रोहित पवार यांनी आपल्या एक्स वरती काय लिहिलंय ते आपण पाहूया। ज्ञानोबा तुकोबांच्या आणि महापुरुषांच्या महाराष्ट्राला आज भोंदू बाबांनी अक्षरशः विळखा घातलाय। हा भोंदू सत्ताधाऱ्यांना संत वाटतो पण त्याचे हे व्हिडिओ बारकाईने बघा असं यावेळेला रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। थेट प्रभू हनुमानाजींशी कनेक्ट असल्याचं आणि कोणताही प्रश्न सोडवत असल्याचं, कायद्याची कोणती भीती न बाळगता हा महाशय धडधडीतपणे सांगतोय। आधीच अशोक खरातनं राज्यात कहर केला असताना तो कमी म्हणून की काय दुसरा भोंदू आणून राज्याच्या डोक्यावर बसवला असं रोहित पवारांनी म्हटलं। तर सोलापूरमध्ये भोंदू मनोहर भोसलेंची कुर्डवाडी पोलिसांकडून 4 तास चौकशी करण्यात आली। मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार विशाल वाघमारेची कसून चौकशी करण्यात आली। मनोहर भोसलेवर फसवणूक, जादूटोणा आणि अंधश्रद्धेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। उद्या मनोहर भोसलेची पोलीस कोठडी संपणार आहे।